मुंबई देशाची आर्थिक राजधानी, नवी मुंबई नियोजनबद्ध शहर आणि आता तिसऱ्या मुंबईचं काम सुरू होण्याच्या तयारीत असतानाच महाराष्ट्राला मिळणार आहे आणखी एक नवं शहर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये चौथी मुंबई उभारण्याची घोषणा केली आहे। विशेष म्हणजे ही केवळ आणखी एक वसाहत नसेल तर भारतातील सर्वात महत्त्वाकांक्षी शहरी विकास प्रकल्पांपैकी एक असल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। बरं, इतकंच नाही तर मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये नसलेल्या अनेक सुविधा आता चौथ्या मुंबईमध्ये सुद्धा असतील असं स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। त्यामुळे मग नेमकी ही चौथी मुंबई कुठे असणार, मुंबई आणि इतर भागांपेक्षा चौथी मुंबई कशी वेगळी असेल आणि महाराष्ट्राला त्याचा नेमका काय काय फायदा होणार, या सगळ्याबद्दलच आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। मुंबई म्हणजे देशाचं आर्थिक केंद्र। लाखो लोक रोजगारासाठी दरवर्षी मुंबईमध्ये येतात। उद्योग, वित्तीय संस्था, चित्रपटसृष्टी, बंदर, शेअर बाजार, आंतरराष्ट्रीय व्यापार अशा अनेक कारणांमुळे मुंबईचं महत्त्व दिवसेंदिवस वाढत गेलं। मात्र शहरं वाढत गेली तशी समस्याही वाढत गेली आहे। रस्त्यांवरील वाहतूक कोंडी वाढली आहे, रेल्वेवरील प्रचंड गर्दी वाढली आहे, त्याचबरोबर परवडणाऱ्या घरांची कमतरता जाणवू लागली आहे। उद्योगांसाठी उपलब्ध जागेचा अभाव आणि पर्यावरणावर वाढत चाललेला ताण, या सगळ्या अडचणी लक्षात घेऊन अनेक वर्षांपूर्वी नवी मुंबई उभारण्यात आली। नियोजनबद्ध पद्धतीने विकसित झालेली नवी मुंबईमुळे मुंबईवरील काही प्रमाणात ताण हा कमी झाला। पण गेल्या काही वर्षांमध्ये नवी मुंबई सुद्धा वेगाने विकसित झाली असून तिथे सुद्धा आता लोकसंख्या आणि औद्योगिक विस्तार सुद्धा झपाट्याने वाढलाय। आणि याच पार्श्वभूमीवर आता रायगड जिल्ह्यातील चिरनेर परिसरामध्ये तिसरी मुंबई उभारण्याचा निर्णय घेण्यात आला। सरकारच्या नियोजनानुसार तिसरी मुंबई ही नवी मुंबईच्या पुढे विकसित होणार आहे आणि या शहरामध्ये उद्योग, लॉजिस्टिक पार्क, त्याचबरोबर निवासी क्षेत्र, व्यापारी संकुल, आधुनिक रस्ते, रेल्वे आणि विविध पायाभूत सुविधा सुद्धा उभारल्या जाणार आहेत। आणि या प्रकल्पासाठी आवश्यक जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया आता लवकरच सुरू करण्याच्या दृष्टीने सुद्धा प्रशासनानं तयारी सुरू केली आहे। तिसऱ्या मुंबईचा उद्देश मात्र स्पष्ट आहे, मुंबईवरील लोकसंख्येचा ताण कमी करणं, नवीन उद्योगांना जागा उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील आर्थिक विकासासाठी नवं केंद्र तयार करणं। पण सरकार इथेच थांबलेले नाहीये। तिसऱ्या मुंबईची प्रक्रिया सुरू असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये आणखी एका शहराची घोषणा केली आणि ती म्हणजे चौथ्या मुंबईची। मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की वसई विरारच्या पुढे पालघर जिल्ह्याकडे चौथी मुंबई विकसित केली जाणार आहे। आणि याच वेळी त्यांनी एक मोठा दावा केलाय, मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईमध्ये जे नाही ते चौथ्या मुंबईमध्ये असेल असं मुख्यमंत्री म्हणालेत। याचा अर्थ काय तर सरकारच्या नियोजनानुसार चौथी मुंबई ही भविष्यातील तंत्रज्ञान, वाहतूक आणि जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांवर आधारित शहर म्हणून विकसित करण्याचा विचार आहे। या शहराचं सर्वात मोठं आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे भारतातील पहिलं ऑफशोर विमानतळ। ऑफशोर म्हणजे काय तर समुद्रावर उभारण्यात येणारं विमानतळ। पालघर जिल्ह्यातील कोरे समुद्र परिसरामध्ये हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे। हा प्रकल्प प्रत्यक्षात साकार झाला तर महाराष्ट्राला आणखी एक मोठं विमानतळ मिळेल। तसंच देशातील पहिलं ऑफशोर विमानतळ उभारणारं राज्य म्हणून महाराष्ट्राची सुद्धा नोंद केली जाईल। आणि यामुळे मुंबई विमानतळ आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील भविष्यातील ताण कमी करण्यासाठी सुद्धा मोठी मदत होऊ शकते असा दावा केला जातोय। याचबरोबर चौथ्या मुंबईला आणखी एक मोठा फायदा मिळणार आहे, तो म्हणजे मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाचं स्टेशन हे पालघर जिल्ह्यामध्ये तयार केलं जाणार आहे। याचा अर्थ चौथ्या मुंबईला थेट बुलेट ट्रेनची सुविधा मिळेल। मुंबई, गुजरात आणि देशातील महत्त्वाच्या आर्थिक केंद्रांपर्यंत अतिशय कमी वेळात पोहोचणं शक्य होणार आहे। इतकंच नाही तर मुख्यमंत्र्यांनी चौथ्या मुंबईला सुपर कनेक्टिव्हिटीचं शहर असं सुद्धा म्हटलंय। याचं कारण असं कारण इथे राष्ट्रीय महामार्ग, रस्ते, रेल्वे, बुलेट ट्रेन, विमानतळ आणि भविष्यातील वाहतूक व्यवस्थेचं एकात्मिक जाळं उभारलं जाणार आहे। आणि जे इथे नागरिकांसाठी उपलब्ध होईल म्हणजे तुम्ही कल्पना करा, आपण सगळ्याच मार्गांनी या ठिकाणी पोहोचू शकणार आहोत। बरं, या सर्व सुविधांमुळे उद्योग, व्यापार, निर्यात आणि गुंतवणुकीसाठी सुद्धा चौथी मुंबई महत्त्वाचं केंद्र ठरू शकते। याशिवाय भविष्यातील गरजा लक्षात घेऊनच शहराचं नियोजन सुद्धा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे। म्हणजे यामध्ये स्मार्ट ट्रॅफिक व्यवस्थापन, डिजिटल पायाभूत सुविधा, डेटा सेंटर, IT आणि फिनटेक उद्योग, त्याचबरोबर स्टार्टअपसाठी स्वतंत्र क्षेत्र, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग नेटवर्क, मोठ्या प्रमाणावर हरित क्षेत्र, सौर ऊर्जेचा वापर, पर्यावरणपूरक इमारती आणि वॉक टू वर्क सारख्या आधुनिक संकल्पनांचा सुद्धा इथे विचार केला जाणार आहे। म्हणजेच भविष्यातील शहर कसं असावं याचं मॉडेल म्हणून चौथ्या मुंबईकडे सुद्धा नक्कीच पाहिलं जाऊ शकतं। दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेमध्ये शहरीकरणाचं महत्त्व
स्पष्ट करताना एक महत्त्वाचं विधान सुद्धा केलंय. म्हणजेच जगातील विकसित देश जे आहे ते मोठ्या प्रमाणावर शहरीकरणामुळेच पुढे गेलेले आहेत असं त्यांनी म्हटलंय. जसं की नवीन शहरं उभी राहिली आहेत, उद्योग येतात, गुंतवणूक वाढते, रोजगार निर्माण होतो, सेवा क्षेत्र विस्तारतं आणि त्याचा थेट फायदा राज्याच्या अर्थव्यवस्थेला होतो. आणि याच विचारातून महाराष्ट्रात नवीन नियोजनबद्ध शहर विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या आधारावर रायगड परिसरामध्ये तिसरी मुंबई आणि पालघर परिसरामध्ये चौथी मुंबई हे दोन्ही प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई महानगर प्रदेश म्हणजेच MMR चा विस्तार मोठ्या प्रमाणावर होणार आहे. इतकंच नाही तर MMR चा GDP तब्बल 10 पट वाढू शकतो असा दावा सुद्धा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केलाय. मात्र या दोन्ही प्रकल्पांपुढे अनेक मोठी आव्हानं सुद्धा तितकीच असणार आहे. जसं की जमीन अधिग्रहण, स्थानिकांचा विरोध किंवा सहमती, पर्यावरणीय मंजुरी, किनारी नियमन क्षेत्राचा नियम, त्याचबरोबर मोठा आर्थिक खर्च आणि वेळेमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याचं सगळ्यात मोठं आव्हान. विशेषतः ऑफशोर विमानतळ हा भारतासाठी नवीन प्रकारचा प्रकल्प असल्यामुळे तांत्रिक, पर्यावरणीय आणि आर्थिक पातळीवर मोठं नियोजन यासाठी करावं लागणार आहे. दरम्यान मी असं म्हणतेय कारण यापूर्वी पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदर उभारताना त्या प्रकल्पाला सुद्धा स्थानिक नागरिक आणि मासेमारी व्यवसाय करणाऱ्यांनी मोठा विरोध केला होता. तसंच लाखो नागरिकांचं पुनर्वसन, पर्यावरणाचं संरक्षण आणि विकास यामध्ये समतोल राखणं सुद्धा आता सरकार समोरचं तितकंच मोठं आव्हान असेल आणि ते सुद्धा तितकंच महत्त्वाचं असणार आहे. मात्र सरकारचा दावा असा आहे की हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबईवरील लोकसंख्येचा ताण प्रचंड कमी होईल, उद्योगांना मोठ्या प्रमाणात संधी मिळतील, लाखो रोजगार निर्माण होतील आणि महाराष्ट्राची अर्थव्यवस्था आणखीनच मजबूत होईल. आज मुंबई, नवी मुंबई आणि तिसरी मुंबई या 3 शहरांची चर्चा सुरू असताना चौथ्या मुंबईची घोषणा झाली आहे. यामुळे येत्या 2 ते 3 दशकांमध्ये महाराष्ट्राच्या शहरी विकासाचं चित्र पूर्णपणे बदलू शकतं. मात्र सध्या ही घोषणा आणि नियोजनाचा टप्पा आहे, त्यामुळे आता सर्वांच्या नजरा असतील त्या म्हणजे या प्रत्यक्ष प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे. कारण प्रत्येक मोठा प्रकल्प कागदावर आकर्षक दिसतोच, पण त्याचं खरं यश ठरतं ते प्रकल्प वेळेमध्ये पूर्ण होण्यामध्ये, पर्यावरणाचा समतोल राखण्यामध्ये आणि सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये खरोखर सकारात्मक बदल घडवून आणण्यामध्ये. त्यामुळे चौथी मुंबई सुद्धा हे उद्दिष्ट कितपत साध्य करते याबद्दल अजून पुढे काय काय अपडेट येतात याचकडे आता सगळ्यांचं लक्ष लागणार आहे. त्यामुळे तुर्तास आपण इथेच थांबूया. मात्र तुम्हाला या प्रकल्पाबद्दल काय वाटतंय कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी सुद्धा कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.